शेतकरी मित्रांनो, हे बघा, ड्रिचिंग केल्यावर तिसऱ्या दिवशी झेंडूची मर तुम्ही बघू शकता. खोडामध्ये पूर्णपणे वाळून गेले आहे. मित्रांनो, लक्ष देऊन बघा, लागवडीनंतर 10 दिवस झाले तरी झाडांच्या मुळांची वाढ झाली नाही. हे असं का बरं झालं असावं? तर शेतकरी मित्रांनो, 10-15 दिवसांपासून थंडीचे प्रमाण खूपच वाढले आहे. याचा परिणाम थेट झाडांवर होत आहे. मित्रांनो, खूप थंडी असल्याने झाडांच्या मुळांची जी वाढ व्हायला पाहिजे होती ती झालीच नाही. आणि मित्रांनो, त्यात मी पहिली ड्रिचिंग केली, त्याचा परिणाम तुम्ही बघू शकता. हे फक्त माझ्यासोबतच झाले असे नाही, अजून काही शेतकऱ्यांसोबतही झाले आहे. मित्रांनो, पहिल्या ड्रिचिंगसाठी मी साफ, फास्ट टार्गेट आणि 20-20-20 किलो हे 4300 झाडांसाठी वापरले. तर तुम्हाला काय वाटतं, कशामुळे हा झटका बसला असेल? मला तर वाटतं हे 20-20-20 या निवळीमुळे झाले असावे. पहिले कारण म्हणजे झाडांच्या मुळांची वाढ न झाल्याने आणि थंडीमुळे झाडांची ग्रोथ व फुटवा होत नसल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात झाडांनी औषध शोषले नाही. आणि निवळीचे प्रमाण जास्त असल्याने, विशेषतः या थंडीच्या परिस्थितीत, यामुळे झाडांना असा झटका बसलाय. काही झाडांची पाने वाळली, तर काही झाडांची पाने आकसली व लाल झाली, आणि काही झाडे खोडातच वाळली आहेत. तुम्ही बघितलेच आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगायचे हेच आहे की झेंडूला ड्रिचिंग करत असाल तर सुरुवातीला जास्त प्रमाणात निवळींचा वापर करू नका, नाहीतर असे होईल. शेतकरी मित्रांनो, अशाच उपयोगी माहितीसाठी व औषधांचे परिणाम जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.